काय म्हणू. नमस्कार मंडळी, तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज घातलेली होती मी आईंची साडी, त्यांच्या आग्रहास्तव. ही नवीन साडी होती आणि त्यांना नवं फेडायचं होतं साडीचं, म्हणून त्यांनी मला घालायला दिली होती. हा माझ्या मैत्रिणीने हाताने विणलेला गजरा आहे, तो सुद्धा मी लावलेला होता आणि एकदम मस्त तयार झालेलं होतं आम्ही. सकाळची आवरावर बघून ती सुद्धा माझ्या मागे लागली, मला सुद्धा साडी घालायची म्हणून. पण साडी नाही, तिला तिच्या आजी आजोबांनी हा ड्रेस पाठवलेला होता, तो घातला आणि छान टिकली लावली, बांगड्या भरल्या आणि आता रेडी झाली झोका खेळायला. आमचे तोपर्यंत किचन मधले कामं सुरू होते. डाळ शिजून घेतली आणि आता भज्यांची तयारी चालू होती. इथे डाळ आणली होती आईने घरून येताना आणि एकदम पिवळी चुटूक डाळ होती, घरची डाळ आहे त्यामुळे छान दिसत होती. घरातल्या शेवटच्या कुरड्या ह्या पण तळून काढल्या आणि आता पापड, कुरडे, भजे, आमटी, भात सगळं जवळपास तयार झालेलं होतं. पण महत्वाचं काम अजून बाकी होतं, ते म्हणजे पुरणपोळ्या करायच्या. आईने छान पुरण वाटून दिलेलं होतं, मला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या. साडी घालून जरा अवघड जात होतं, पण 1 मिनिट असा पदर वरती टाकला की आता छान मोकळेपणाने पोळ्या लाटता येतील मला. लहान असताना सगळेच कामं किती आवडीने करू वाटतात. मीरा सगळ्या कामांमध्ये मदत करते, म्हणजे तिचा हातभार लावते, पण त्या गोष्टीचा त्रास होतो कधी कधी. आईने इकडे देवाला उपहार दाखवला, सगळं जेवणाची तयारी झालेली होती. आम्ही मस्त जेवण केले आणि इकडे मीराचा टाइम होता आता झोके खेळायचा. म्हणतात ना, पंचमीला 5 तरी झोके खेळायला पाहिजेत. आम्ही मोठ्यांनी कुणी झोका नाही खेळला आज, पण मीराने तिची हाऊस पूर्ण केली. बॅकयार्डमध्ये इथे झोका बांधलेला होता, त्याच्यावरती तिने छान झोके खेळले. ऐका ना, तुम्हाला आईंनी पण शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.